आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बघ कशी तडफडेल आता ती गौरी। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो ना, अगदी तशी। आता ती बिट्टी काही येत नसते पुन्हा तिच्या आयुष्यात। ती लाडकी नंदाई आहे ना, तिला सांगितलं मी गौरीला शपथ घालायला। ती बिट्टीच्या मागे मागे जाणार नाही, सतत रुद्रचा विचार करेल। फसली आता। काही बायका किती वेडे असतात ना ग आई, इथून विचार करायचा सोडून मनाने विचार करतात। यांना गुंडाळणं किती सोपं असतं ना, इमोशनल होऊन निर्णय घेतात। आता मला हवं तेच होणार। गौरी बिट्टीकडे जाऊ शकणार नाही आणि ती बिट्टीची आई बिट्टीला कधीच सोडणार नाही। गौरी रुद्रच्या प्रेमाचा पाया चाललाय आई। आता या प्रेमाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कशी कोसळते की नाही बघच तू। मी नाही सांभाळू शकले बिट्टीला। मला वाटलं होतं मी तिला जन्म दिलाय, तिला काय हवं नको सगळ्यात जास्त मला कळेल। आईला मुलाची काळजी घेण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही, ते तिला येतच असतं। पण तसं नसतं ते, हे मला आत्ता कळलंय। त्यासाठी सहवास सुद्धा लागतो ना गौरी। माझ्याजवळ ती जेवढी राहिली नसेल ना, तेवढी ती तुझ्या जवळ राहिली। तू तिला जास्त ओळखतेस। पण गौरी, मी जरी तिला बरं करू शकले नसले तरी तिच्या तापावरचा रामबाण उपाय मी शोधलाय। तू आहेस तिच्या आजारावरचा इलाज। गौरी, तू खरंच यशोदा झाली आहेस ग। माझ्या मुलीला किती माया लावली आहेस तू। तू आईच आहेस बिट्टीची, मीच तुझ्याशी चुकीचं वागले। माझ्या लक्षात आलंय हे आता। गौरी,